हे गाइज, वेलकम टू माय ब्लॉग. कशा आहात सर्व? आई होप सर्व मस्त आणि मजेमध्ये असणार. तर आजचा ब्लॉग हा इव्हिनिंग पासूनच स्टार्ट होत आहे. संध्याकाळ होत आलेली आहे, बघू शकता, पण उजेडच आहे अजूनही. तर रूम बघा कशी मेस झाली आहे पूर्ण. आणि मी माझ्या मम्मीला सांगितलेलं आहे माझ्यासाठी भुट्टा तळायला. भुट्टा मीन्स कॉर्न, स्वीट कॉर्न. सो आता मम्मी ते छान भाजून राहिलेली आहे गॅसवर. तसं तर ते चुलीवरचं टेस्ट खूप छान लागते, पण काही ऑप्शन नाही आहे, तर गॅसवर असते. तर चला, मी खाते भुट्टा, तुम्ही पण चला माझ्यासोबत भुट्टा खायला. मस्त पैकी भुट्टा रेडी है माझा. सो आप लोग आ जाइए खाने के लिए. मी आता खाणार आहे. मस्त. सो गाइज, मी आली आता बाहेर आणि मला बरेचसे कामं आहे बाहेर. सो ते सर्व कामं मी करणार आहे आता. आणि आता मी निघालेली आहे रोडनी. बघू शकता, रोड दाखवते मी तुम्हाला. लोक सर्व मला बघत आहे. नेचर बघू शकता किती सुंदर आहे. आभाळ. असेच राहा कंटिन्यू माझ्या व्लॉगमध्ये. सो गाईज, मी आली आहे मस्तपैकी मंचुरियन खायला. किती मस्त दिसून राहिलं हे. इथं व्हिडिओ मस्त निघते. सो मी आता छानपैकी कॉकटेल बनवायला दिलेलं आहे. आणि माझे नेल्स काढले आहे गाईज मी. अब मेरा पसंदीदा मर्द क्या पता कब मुझे नेल्स लगा के देगा. कोई बात नहीं. तर तिकडे आता मंचुरियन बनवणं सुरू आहे. मंचुरियन नाही, कॉकटेल बनवणं सुरू आहे. तर मी ते खाते, बनण्याचा वेट करते. तुम्ही असेच राहा कंटिन्यू माझ्या ब्लॉगमध्ये. सो फायनली माझं कॉकटेल आलं आहे. आणि अर्धं माझं पोटातही चाललं गेलं. तसं खाणं पाहून कंट्रोल नाही होत ना. बहुत बढिया. तो तुम्ही पण या. मैंने लाई है बहुत सारी सब्जी, और आप लोग देख सकते हैं क्या क्या लाया है मैंने सब्जी में. मम्मी भेंडी है, आलू है, फूल गोभी, पत्ता गोभी, वांगा. इधर फुलकोबी, पत्ता गोभी, भेंडी, वांग, अजून काय आणलं? आलू, वांगे, आलू, भरताचं वांग आणलं. म्हणजे 5 दिवस 6 दिवसच्या भाज्या आणल्या मी. एक दिवशी उद्याची, उद्या भेंडीची. पण असं काहीच नाही आहे. हे आम्हाला 8 दिवसाची जरी मी हे भाजी आणली असेल ते आम्हाला 16 दिवस पुरू शकते. कारण की आम्ही अर्धा पावातले अर्ध खात असतो. चिमणी आहे आम्ही खाणारो लोक. सो तिकडे 2 माझे नारळ पाणी आहे, ते मी उद्या पेईन, आता नाही पेईन. आणि ॲपल आणि ड्रॅगन फ्रूट कोणतं आणलं माहिती आहे मम्मी? लाल आहे अंदरून, पण मी उद्या फोडून, ते आज नाही. कल सुबह उठ जाना तू. कारण की फ्रूट्स हे सकाळी खाल्लं जाते, रात्री नाही. नाही, ते खराब आहे. ते त्याच्यात नको टाकू. ते भाजीत टाकतो इकडेच. म्हणून मी टोमॅटो जास्त नाही आणले आता. कांदे लाल आणले खासाठी, पांढरे आणले भाजीत टाकासाठी. सांबार आणला ना? कुठे आहे? पदिनाही आणला ना? पदिना म्हणत असते मराठीमध्ये. कुछ भी यार. तू भेंडीची भाजी नको करूची मम्मी. मी अलग काहीतरी भेंडी करणार आहे म्हणून आणली मी. सगळी भेंडी मसाल्याची भेंडी मी बरोबर करण. तू काय करशील? तू 2 भुयाची भाजी करून टाकून नाही, ते खासाठी आणलंय मी गाजर. बिर्याणी बनवायला आणली मी ते गाजर. आणि मी शेवगे आणत होती,
पण मी स्पेशल दिवशी आणून शेवग्या. गाईज माझी ना तब्येत खराब झाली होती आणि त्याच पिरियडमध्ये मी शेवग्याची भाजी खाल्ली होती. आणखी काय खाल्लं होतं, आणखी काहीतरी खाल्लं होतं. त्या गोष्टीची माझी नफरत होऊन गेली आहे. म्हणजे मला असं तब्येत खराब असल्यावर जर मी काही खातो ना. आंबे आणि यार आंब्याचा रस. आंब्याचा रस नाही ना. आंबे होते ना पिकले, लोणच्याचे आंबे लोणच्याचे ना पिकले आंबे आणून मी उद्या आणि रस करतो मस्त पैकी. मग मी तो रस पिईन. चेक करूंगे जो वड़िया नसते आता. गाइस सो आप लोग ऐसे ही बने रहिए मेरे व्लॉग में. और मैं क्या खाना पकाऊँ मम्मी. मम्मी आज क्या खाओगी. सो फायनली माझा स्वयंपाक रेडी आहे. इकडे भात आणि इकडे भाजी मस्त पैकी वरण आणि इकडे आहे बघू शकता भाजी मस्त पैकी पिंगर काकडी. आणि एवढं सगळं करायला मला पूर्ण 1 तास लागला. आणि हे पण बनवलं होतं मी फ्राय. आणि आता मम्मीला सांगते जेवण. मीठ पाणी केलं मम्मी. करून नाही घ्यायला पाहिजे तर आतापर्यंत. मग ते काऊन पाडलं ते काऊन येऊन पडले. सो गाईज या तुम्ही पण माझ्यासोबत जेवण करायला. आणि मम्मी जेवण करते माझी, जिला टेस्टी वाटत है सगळं है ना. टेस्टी है ना. अगर मेरे पापा होते तो तारीफ करते. ये मेरी कभी तारीफ नहीं करती है. इस पर मैं खुद से तारीफ करती हूँ. मस्त जेवण बनवते मी. सो तुम्ही बढिया जेवायला. सो गाईज माझं जेवण वगैरे झालेलं आहे. आणि माझ्याकडे ना साप निघाला होता. मी ते काही शूट करू शकली नाही. तर एक उचलला आणि फेकून दिला. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.